नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत कोल्हापुरी सुकं चिकन। चला तर पाहूया। इथे मी बघा चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं। आता छान मॅरिनेट करूया। तर इथे मी मीठ घातले, थोडीशी हळद घातली आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट घातली आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून घेतले, छान मुरत ठेवायचं। तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया। एक मोठा कांदा घेतला होता, रफली चॉप केलेला आहे, छान असा परतून घ्यायचा। असा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा। तर यामध्ये आता मी तीळसुद्धा घातले चमचाभर, ते देखील छान असे परतून घ्यायचे। आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे। आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे, सुकं खोबरं। तर अंदाजे 2 चमचे आहे आणि ते सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं। आता हे देखील छान भाजलं गेलं, हे देखील मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि लागेल तेवढं पाणी घालून चांगलं असं वाटण करून घ्यायचं। तर इथे बघा मी छान असं वाटण तयार करून घेतले, मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, तेल गरजेनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। आता तेल चांगलं गरम झालं आहे, आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना, तर ते यामध्ये घालायचं आहे आणि ते देखील छान व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं असं चांगलं तेलात परतून घ्यायचं। तर इथे बघा छान असं परतून घेतलं आहे। 2 ते 3 मिनटं असं छान परतून घेतलं की आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत। तर इथे बघा मी कोल्हापुरी तिखट घातलेलं आहे घरचं, तर गरजेनुसार घालायचं। थोडंसं गरम मसाला घालायचा, थोडीशी हळद घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। तर मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं आहे, तर त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं। तर इथे बघा छान असं परतून घेतलं आहे मी। आता हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे। आता हे मी सगळं वाटण जे आहे ते यामध्ये घालते। तर हे बघा घातल्यानंतर छान असं आता परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। अगदी झटपट तयार होणारं असं चिकन आहे आणि जास्त वेळ लागत नाही आणि मस्त अशी रेसिपी लागते। आता बघा छान परतून घेतलं आहे, झाकून ठेवायचं। एक 5 ते 7 मिनटं वाफ काढून घ्यायची। बघा मस्त असं त्याचं अंगचं पाणी निघालेलं आहे आणि छान असं सुकं चिकन बघा आपलं तयार झालेलं आहे। मस्त तर्रीसुद्धा आलेली आहे। याला तुम्ही चिकन मसाला देखील म्हणू शकता किंवा सुकं चिकन म्हणू शकता। तर बघा किती मस्त असं तयार झालेलं आहे। तर आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आवडीनुसार आणि मस्त अशी आपली ही कोल्हापुरी सुकं चिकन रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर हे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत मस्त खाऊ शकता, खूप सुंदर अशी लागते। काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं की नाही? आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीजसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।